मुरगुड शहरात डेंग्यू सदृश आजारांचा शिरकाव होतोय. डासांमुळे होणारे काही आजारही उद्भवत आहेत. सर्दी, ताप, खोकला यांचे रुग्ण मोठ्या प्रमाणात रुग्णालयात दाखल होत आहेत. नगर परिषदेच्या आरोग्य विभागाचं याकडे दुर्लक्ष होत आहे असं दिसतंय. मुरगुड शहरात डेंग्यूदृश्य आजारांचा शिरकाव होत आहे. डासांमुळे होणारे काही आजारही उद्भवत आहेत. सर्दी, ताप, खोकला याचे रुग्ण मोठ्या प्रमाणात रुग्णालयात दाखल होत आहेत. नगर परिषदेच्या आरोग्य विभागाचं याकडे दुर्लक्ष होतंय. शहरातील बहुतेक सर्व गटारी उघडी आहेत. या गटारींमधून मोठ्या प्रमाणात डासांची निर्मिती होत असते. कचऱ्याच्या घंटागाडीतून माईकवर फक्त घोषणा दिल्या जात आहेत. पावसाळा संपत आला तरी पण प्रत्यक्ष सर्वे करून डासाच्या निर्मूलनासाठी कोणतीही मोहीम सुरू केलेली दिसत नाही. यासाठी आरोग्य विभागाकडून जागोजागी औषध फवारणी होणं अत्यंत गरजेचं आहे. याबाबत आरोग्य विभाग अजून दक्ष नसल्यानं नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. प्रशासक काळात प्रत्येक पावसाळ्यात अशी फवारणी होत होती. नवनिर्वाचित नगर परिषदेकडून मात्र याबाबत अक्षम्य हयगय होत असल्याचं चित्र आहे. प्रत्येक वॉर्डातून 3-3 नगरसेवक असताना नागरिकांच्या या गंभीर समस्येकडे म्हणावं तसं लक्ष दिलं गेलेलं दिसत नाही.